भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. इकडून तिकडे तिकडून इकडे, इकडून तिकडे तिकडून इकडे, फुरकून उडती चोहीकडे, फुरकून उडती चोहीकडे. सुवार्ता जगवित रे ख्रिस्ता तुझी लेकरे, सुवार्ता जगवित रे ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे, प्रेमाची ही पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे. एक चफानी क्रूस कंबाची, एक चफानी क्रूस कंबाची, त्या फांदीवर बसती
आमुची, त्या पादीवर वसती आमुची. स्वर्गात आमची घरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. स्वर्गात आमची घरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाकरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाकरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. पाय सुखाच्या मार्गावरती, पाय सुखाच्या मार्गावरती जगतो आम्ही वचनावरती, जगतो आम्ही वचनावरती. हृदयात हर्ष भरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. हृदयात हर्ष भरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाकरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. प्रेमाची ही पाकरे, ख्रिस्ता तुझी लेकरे. आमच्या प्रभू येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना आमच्या आर्थिक अभिनंदन आणि स्वागत करत आहे आजचा येशू तुला भेटतो कार्यक्रमासाठी. योहान 15:16 जॉन 15:16 योहान 15:16 येशूने म्हटलं, तुम्ही मला निवडले नाही, तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. आपण परमेश्वराला ओळखणार नव्हतो, त्याने आम्हाला ओळखून घेतलं. आम्ही परमेश्वराला शोधून नाही गेलो, पण परमेश्वर स्वतः स्वर्गातून आम्हाला शोधून आला येशू ख्रिस्ताच्या नावाने. हो, आम्ही प्रभूला पाहिलं नाही, पण त्याने आम्हाला पाहिलं. त्याने आम्हाला निवडलेलं आहे. उत्पत्ती 8:20 आणि 21 उत्पत्ती 8:20 आणि 21 नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि त्याने सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन म्हणजे निवडून त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. नंतर पुढचे वचन, परमेश्वर त्याचा श्वास घेऊन आपल्या मनात म्हणाला. श्वास घेतला, त्याचा सुगंध श्वास देवाने स्वीकार केला. मानवामुळे मी यापुढे भूमीला कधी श्राप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवाच्या कधी संहार करणार नाही. नोवाच्या वेळामध्ये बायबल म्हणते, परमेश्वराने सांगितलं 40 दिवस रात्र जगामध्ये पाऊस पडणार. तुम्ही उत्पत्ती 6:14 परमेश्वरानं म्हटलं, तुझ्यासाठी तो आपल्यासाठी गोफे लाकडाचा तारू कर, त्या तारवात कोरट्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. तारू कर म्हटला. आणि 7 अध्याय 1 वचनामध्ये उत्पत्ती 7:1 मग परमेश्वराने नोवाला सांगितलं, तो आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहे, तुझी तो निवडून घेतलं आहे. त्यानंतर देवाने जगामध्ये 40 दिवस रात्र पाऊस पाठवला. त्यामुळे संपूर्ण जगात सगळं जीव मरून पडले. कारण परमेश्वर म्हटला, मी या लोकांना मी बनवलं, मला वाईट वाटते, हे सगळं दुष्ट काम करतात, सर्व नाश केलं, संपूर्ण जग नाश झाला. आता पण नोवाचा ते तारू अर्रात पहाडामध्ये आहे, लोकांनी शोधून घेतलेलं आहे. परमेश्वराचं वचन खरं आहे, बायबलमध्ये सगळं काय खरं आहे, सत्य आहे. आता पण विज्ञानी म्हणतात या जगामध्ये काहीतरी असं भाड येऊन सगळा नाश केलेला आहे, त्याचा पुरावा आहे. बायबलचा सगळं पुरावा जगामध्ये आहे. बायबल का खोटा नाही आहे. ख्रिस्त खरा आहे. खरंपणे ख्रिस्त 2000 सालीपूर्वी जगामध्ये आला
आणि सर्व मानवाकरिता आपला जीव दिला, हे खरं आहे, सत्य आहे. त्याने आमच्यासाठी जिवंत उठला, सत्य आहे, परंतु येणार आहे, सत्य आहे. तर आता पाऊस संपला, तारूतो नोवा, त्याच्या कुटुंब आणि सगळं जीवित प्राणी जे आतमध्ये होते सगळ्यांना त्याने बाहेर काढलं. आणि त्यावेळी नोहा काय शुद्ध पक्षी पशूंना निवडून त्यातून घेऊन देवाला त्याने बली चढवली आणि ते सुगंधवाल. आणि निवडले लोक देवासाठी स्वतःला अर्पण करावा. विधीमध्ये एक बकरा किंवा मेंढराला आपण बलिदान करतो, तसं आपल्याला काही जनावराच्या बली देण्याची आवश्यकता नाही आहे. कारण येशू ख्रिस्त जगामध्ये येऊन एकच बलिदान म्हणून स्वतःला बलिदान केलेलं आहे. आता आम्ही काय बलिदान करावं? रोमक्रंथपत्र 12:1 रोमन्स 12:1 रोमक्रंथपत्र 12:1 म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. तुम्हाला आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून, बली म्हणून अर्पण करावा. तुमचं शरीर देवाच्या मंदिर आहे. कीर्तनास पहिली पत्री 3:16 1 कोरिन्थियन 3:16 तुम्ही देवाच्या मंदिर आहात. तुमच्या देवाचा आत्मा वास करतोय. तुम्हाला ठाऊक नाही काय? तुमचं शरीर देवाच्या मंदिर आहे. आज सर्व देवासाठी एक प्रिय आणि उत्तम बली म्हणून अर्पण करा. तुम्ही इफिसियन्स पत्र 5:2 इफिसियन्स पत्र इफिशियन्स 5:2 आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला श्वास मिळावं म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्ही प्रीतीने चाला. येशू ख्रिस्त आमच्या प्रीती ठेवून स्वतःला आमच्याकरिता अर्पण यज्ञ म्हणून दिले आणि देव त्याचा सुगंध घेतला. कारण येशू निवडलेला आहे. तुम्ही सुद्धा निवडलेला आहे. तुम्ही स्वतःला अर्पण करा. देव त्याचा सुगंध घेईल. आणि सुगंध घेतल्यानंतर देवाने काय सांगितलं माहिती आहे का? तुम्ही उत्पत्ती 8:22 वाचता. 8:22 पृथ्वी राहील तोवर प्रेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्री याची व्यायची राहणार नाहीत. उन्हाळा येतो, हिवाळा येतो, थंडी येते, धुऊन येते. आता बरोबर सण सगळं येतात ना, हे देवाने बनवलं. आणि पुढच्या वचनामध्ये ते तेवढंच आहे. परमेश्वर त्याच्या श्वास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इथं परभूमीला कधीही श्राप देणार नाही. कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवाच्या कधीही संकार करणार नाही. देवाने वचन दिलेलं आहे. अखिल जीवाच्या. आज ठिकठिकाणी बाढ येतात, पाणी येते, लोक मरतात, पण संपूर्ण जगाला देवापा नाश करणार नाही. नोवाच्या वेळी झालं, संपूर्ण जगाला पाण्याने परमेश्वर नाश केलं. कारण काय? निवडलेले पक्षी स्वतःला अर्पण केले, त्याचा सुगंध देवाने घेतलं. आज तुम्ही सुद्धा देवासाठी स्वतःला अर्पण करा. म्हणजे देव तुमच्या सुगंध घेऊन जीवनदान आणि चांगलं जीवन प्रत्येकाला भेटेल. तुम्ही अय्यूब 1:5 वाचतात आहे. अय्यूब 1:5 अय्यूबच्या 7 मुले होते, 3 मुली होत्या. पण तो काय करायचा? हे भोजन समारंभ आटोपला. प्रत्येक घरामध्ये प्रत्येक दिवस पार्टी असायची. 7 मुलं आहेत ना, 7ही दिवस पार्टी आणि 3 मुली यायचं, मस्त पार्टी करायचं. पण ते भोजन समारंभ आटोपल्यावर अय्यूब त्यांना बोलावून आणून त्याची शुद्धी करी. तो प्रातकाळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बलीची हवन करी. कारण तो म्हणे की ना जाणो माझ्या पुत्राने पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा आवेर केला असेल
असा योग याचा नित्यक्रम होता. रोज 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 देवापुढे येऊन आपल्या सर्व मुलांसाठी बळी देतो, हवन करतो. आणि देवाला म्हणतो, प्रभू माझ्या मुलाने काय चुकी केलं असेल, मनामध्ये काय वाईट विचार आला असेल, त्याचा क्षमा कर. त्या आयुबामुळं संपूर्ण परिवार देवाने राखीव केले होते. आयुब 1:10 वाचत आहे. आयुब 1:10 जॉब 1:10, हे प्रभू तू आयुबाला त्याच्या घर व त्याच्या सर्वस्व याभोवती तू कुंभन घातले आहेस ना. तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना, व देशात त्याचे धन वृत्ती पावत आहे ना. याचं कारण काय? आयुबाच्या कुटुंब सुखाने राहतात, आनंदाने राहतात, कारण नित्य नित्य दर दिवस देवापुढे बली देतो. देवाला सांगतो, देवा चुकी झाले क्षमा कर. म्हणून त्याच्या संपूर्ण परिवाराला देवाने सांभाळला होता. संपूर्ण परिवारामध्ये आशीर्वाद होते. तुमच्याकडे मग तुम्ही एकटे तर असा, एकटे देवाला ओळखता का? देवापुढे राहा ना. तुमच्या संपूर्ण परिवारासाठी प्रार्थना करा. आयुब प्रतीस करायचं. तुम्ही उत्पत्ती 18:22 अब्राम परमेश्वरासमोर उभा राहिला. जेनेसिस 18:22, उत्पत्ती 18:22. ते पुरुष वळून सदोमाकडे चालले झाले, पण अब्राम तसंच परमेश्वरासमोर उभा राहिला, देवासमोर उभा राहिला. कारण देवाने काय सांगितलं माहिती आहे का? मी सोदोमला जाता आहे, त्या लोकांची पापाची आवाज माझ्याकडे पोचलेला आहे. मी जाऊन पाहतो खरोखर त्यांनी पाप केले का. इतर अब्राहमाला समज आला, हां काय तर भानगड आहे बाबा. तो देवासमोर उभा राहिला आणि 23 वचनामध्ये तो प्रार्थना करू लागला. देवा, अब्राम परमेश्वर जवळ जाऊन म्हणाला, तू दुर्जनाबरोबर नीतिमानाचाही संगार करणार काय? पुढचं वचन, त्या नगरात कदाचित 50 नीतिमान असतील, तर त्यांच्या तो खरेच संहार करणार काय? त्यातल्या 50 नीतिमानासाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय? पुढच्या वचन देव काय म्हणतो, हां या प्रकृतीचे दूर राहो, ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल. असं दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो. सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाहीच काय? देव म्हणतो, मला सोदोम नगरात 50 नीतिमान आढळले, तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थळाची घाई करीन, नाश नाही करणार. बघा, एक अब्राहम भरायला. आणि उत्पत्ती 19 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये पाहत आहे. उत्पत्ती, या प्रकारे देवाने त्या तळवट्टीतील नगरांचा नाश केला. त्यावेळी देवाने अब्रामची आठवण केली आणि लोत राहत होता त्यातल्या नगरांचा नाश करता वेळी लोटाला त्या नाशातून वाचवले. पहा, कारण अब्राम जसं प्रार्थना केलं तसं 50 काय, 40 काय, 30 काय, 20 काय, 10 नीतिमान पण सोदोमध्ये आढळलं नाही. परमेश्वर म्हटला 10 नीतिमान तर आढळले, तर त्या शहराचा मी नाश करणार नाही. पण तिथे फक्त आयुब नीतिमान होता, बाकी सगळं पापामध्ये राहिले होते. त्यामुळे देवाने त्या संपूर्ण सोदोम शहराचा नाश केला. पण अब्रामाला आठवण करून लोतला तिथून देवाने बाहेर काढलं, वाचवला. तुमच्या प्रार्थनामुळे, तुमच्या अर्पणामुळं तुमचं कुटुंब वाचवता येईल. तुमच्या कारण काही शुद्ध पशु पक्षींना निवडून त्यांच्या समर्पण केला, अर्पण केला, बली केला. त्यामुळं संपूर्ण जगाला आजपर्यंत संपूर्ण जग नाश नाही झालं. आज पण आम्हाला पण अब्राहमासारखा, नोवासारखा, अय्योबासारखा देवापुढे उभा राहा. तुम्ही निवडलेला आहे. तुम्ही देवासाठी समर्पण करा. तुमच्यामुळं किती लोकांना सुरक्षा मिळेल, आशीर्वाद भेटेल. चला प्रार्थना करूया. पवित्र देवबाबा, धन्यवाद प्रभू. तू म्हटलंस तुम्ही मला निवडले नाही, पण मी तुम्हाला निवडले आहे. तुम्ही जाऊन चांगला फल द्या आणि ते फल निरंतर राहू दे, यासाठी तुम्हाला मी नेमले आहे. हा सुंदर वचन दिलं प्रभू.
या संपूर्ण जगाचा तो पाऊस पाठवून नाश केला कित्येक हजारा वर्षपूर्वी. ते नाश करून संपल्यानंतर नोवाने ते शुद्ध पशी पक्षूंना निवडून सगळ्यातून काढून त्यांनी बली दिला. देवाने त्या बलीचा सुगंध केला आणि त्यावेळी वचन दिला, यापुढे जगामध्ये पाऊस येणार, उन्हाळा येणार, थंडी येणार, चर वारावर येतच राहणार. आणि मनुष्याचं मन तर दुष्ट आहे, त्याच्यामुळं संपूर्ण जगाला, संपूर्ण जीवाला मी नाश करणार नाही. आतापर्यंत तो आम्हाला सांभाळून आणलेलं प्रभू. काही ठिकाणी होतात, नाश येतात, पण संपूर्ण जगाचा नाश नाही केला प्रभू. कारण काही पशुपक्षींच्या, शुद्ध पशुपक्षींच्या अर्पण, तसं शुद्ध पशुपक्षीसारखा आज वचन ऐकणारा प्रत्येकजण आपल्या जीवाला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या संपूर्ण जीवनाला देवासाठी अर्पण करू दे. नोवाने अर्पण केला, त्यामुळं संपूर्ण जगाला चांगलं जीवन भेटला. अब्राहमने अर्पण केला, त्यामुळं लोतला त्या संकटातून तो वाचवलं. अय्यूबने अर्पण केला, अय्यूबाच्या संपूर्ण कुटुंबाला तो आशीर्वाद दिला, त्यांना वाचवलं. तर आज प्रार्थना प्रत्येकासाठी प्रार्थना करतो प्रभू, कारण आमच्यासाठी जगामध्ये येऊन आमच्यासाठी स्वतःचे जीवन देऊन आणि जिवंत उठलेलं एक प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्याकडे पाहिलं तर आम्हाला तारण भेटते, सुटकारा भेटते, आनंद भेटते. प्रत्येकाला तू स्पर्श कर, त्याच्या मनाला स्पर्श कर प्रभू. तुम्ही त्यांना निवडलेलं आहे, ते स्वतःला अर्पण करू दे. आणि तुझे आशीर्वाद संपूर्ण त्याच्या परिवारामध्ये, त्यांच्या कामामध्ये येऊ दे प्रभू. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334244695.